पाहुयात पुढची बातमी। बीडच्या एका शिक्षकानं फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली। स्वराज्य नगर भागामधल्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या बाहेर या शिक्षकानं आत्महत्या केली। धनंजय नागरगोजे असे या शिक्षकाचं नाव आहे आणि ते कोळगाव इथल्या विना अनुदानित आश्रमशाळेवरती शिक्षक होते। राज्य सरकारनं अनुदान घोषित केल्याच्या नंतरही अंमलबजावणी न केल्यामुळे नागरगोजे यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर या शिक्षक बापानं आपल्या मुलासाठी पत्र लिहिलंय। आपच्या विजय कुंभार या पत्रातील मजकूर एक्स वरती त्यांनी पोस्ट केलाय, बघूयात। हे जे पत्र लिहिलंय या पत्रामध्ये काय आहे आपण ते बघतोय। मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। 18 वर्ष शाळेसाठी काम केलं पण पगाराबाबत विचारलं तर उत्तर मिळालं फाशी घे। म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसऱ्या तुझ्या जागेवरती कर्मचारी भरायला मोकळा। धनंजय नागरगोजे बीड जिल्ह्यातील एका शिक्षक बापानं आपल्या 3 वर्षांच्या लेकराला लिहिलेले हे शब्द आहेत। ही नावं वाचा। विक्रम मुंडे, विजयकांत मुंडे, अतुल मुंडे, उमेश मुंडे, ज्ञानेश्वर मुरकुटे। नवनाथ आव्हाड ही नावं आहेत त्या शिक्षण संस्था चालकांची असा उल्लेख या पत्रामध्ये आहे। आपच्या विजय कुंभार यांनी हे ट्विट केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।